नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण ग्रामीण विकासाची उद्दिष्टे यामध्ये राष्ट्रीय नवनिर्माण करणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, लोकांच्या राहणीमानात वाढ करणे, त्यानंतर देशाला स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर बनविणे, राष्ट्रीय कार्यात जनतेचा सक्रिय सहभाग वाढविणे, त्यानंतर सर्वांना न्याय आणि सुरक्षितता प्रदान करणे, त्यानंतर देशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती करणे आणि त्याच पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, अशी ग्रामीण विकासाची आपण काही उद्दिष्ट अभ्यासलेली आहेत। आजच्या तासिकेला पुढचं ग्रामीण विकासाचं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे, की अशा प्रकारे या ठिकाणी देशातील लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, म्हणजेच आम्ही सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि या देशावर आलेलं संकट हे आमच्यावर आलेलं संकट असणार आहे आणि अशा प्रकारची एक राष्ट्रीय एकात्मतेची भावना देशातील लोकांमध्ये निर्माण करणं हे ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। म्हणजे जर एखाद्या गावावर किंवा एखाद्या ग्रामपालिकेवर एखादं संकट निर्माण झालं तर अशा संकटाच्या वेळी त्या ग्रामीण भागात राहणारे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, वेगवेगळे क्षेत्रातले लोक हे एकत्र येतात आणि आम्ही सर्व एक आहोत, त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करणं आणि त्या बंधुभावातून अशा प्रकारे ग्रामीण आमच्या गावावर, तालुक्यावर, जिल्ह्यावर किंवा देशावर आलेलं संकट हे आमच्यावर आलेलं संकट आहे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी निर्माण करणं हे ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव निर्माण करणं हे ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। त्यानंतर पुढचं 10वं उद्दिष्ट आहे की नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं, की अशा प्रकारे ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती साध्य करण्यासाठी अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये कृषी आणि संलग्न जे काही क्षेत्र आहेत या कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन करणं आणि या क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारे शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा कसा वाढेल, शेती क्षेत्राचं उत्पादन कसं वाढेल, शेती क्षेत्राच्या उत्पादनातून ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल, यासाठी या ग्रामीण विकासाचं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागात राहणारे शेती क्षेत्रात काम करणारे किंवा शेती संलग्न आणि औद्योगिक किंवा लहान कुटीर उद्योग, लघु उद्योगांमध्ये काम करणारे जे काही उद्योजक आहेत यांना नवनवीन संशोधन आणि त्यांनी नवनवीन किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं हे या ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय विकासासाठी उपयुक्त असं नियोजन करणं, की देशाचा विकास हा ग्रामीण भागावर अवलंबून असतो। जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहत असते किंवा ग्रामीण भागात वास्तव्य करत असते आणि म्हणून जर देशातील ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने त्या राष्ट्राचा किंवा देशाचा विकास होणार आहे आणि म्हणून जर अशा प्रकारे या ग्रामीण विकासाचा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की राष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त असं नियोजन करणं आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून, आता नियोजन म्हणजे काही विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रमाला आपण नियोजन असं म्हणतो, प्लॅनिंग असं म्हणतो आणि म्हणून या ग्रामीण विकासाच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासासाठी उपयुक्त नियोजन करणं आणि या नियोजनाच्या माध्यमातून देशाचा विकास करणं हे यात अपेक्षित असतं। त्यानंतर पुढचं 12वा घटक आहेत किंवा उद्दिष्ट आहेत की प्रशासकीय सुधारणा करणं, की अशा प्रकारे ग्रामीण भागामधल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा सहज उपलब्ध व्हाव्या यासाठी अशा प्रकारच्या प्रशासकीय सुधारणा ग्रामीण भागात निर्माण करणं आवश्यक आहे। यामध्ये मग ग्रामपालिका कार्यालय असेल, त्यानंतर जिल्हा परिषद इमारत असेल, पंचायत समितीची इमारत असेल किंवा या ठिकाणी त्या विभागामध्ये दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतील, या सर्व सेवांमध्ये अशा प्रकारे प्रामुख्याने या ग्रामीण भागातील लोकांना अनेक प्रकारच्या सेवा सुविधा सहज उपलब्ध व्हाव्या हा त्याचा प्रमुख उद्देश असतो। किंवा तलाठी कार्यालय असेल किंवा इतर प्रकारची जी काही कार्यालय आहेत त्या कार्यालयाच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्रामीण भागातल्या जनतेला ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहेत, ज्या ज्या सेवांची आवश्यकता आहेत त्या सेवा अशा प्रकारे या प्रशासकीय सेवा ज्या आहेत म्हणजे सरकारी कार्यालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा आहेत या सेवा
अशा प्रकारे ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हाव्या हे ग्रामीण विकासाचे एक उद्दिष्ट आहे. म्हणून अलीकडे आपण बघतोय की ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रशासकीय सोयीसुविधा, प्रशासकीय इमारती असेल किंवा इतर अनेक प्रकारचे जे काही घटक आहेत, या घटकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या ग्राम विकास विभागाचा, मग केंद्रीय ग्राम विकास विभाग असेल, राज्याचा ग्राम विकास विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेमधलं ग्राम विकास विभाग असतील, या विभागांच्या माध्यमातून जास्तीत जास्त अनुदान देणं किंवा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणं आणि त्या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं. त्यानंतर पुढचं आहे राष्ट्रीय विकासामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणं. हे ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की ग्रामीण विकासामध्ये अशा प्रकारे या देशाचा किंवा राष्ट्राचा विकास साध्य करायचा असेल तर हा देशाचा किंवा राष्ट्राचा विकास साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणं म्हणजे जगातील वेगवेगळ्या सरकारकडून, जगातील वेगवेगळ्या संस्थांकडून अशा प्रकारे ग्रामीण भागाला किंवा ग्रामीण विकासाला अनेक प्रकारच्या सेवा सुविधा मिळाव्या, ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी अशा प्रकारे विदेशी कर्ज मिळावं, आंतरराष्ट्रीय कर्ज मिळावं यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असतं. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रामीण विकासाच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासामध्ये आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणं यामध्ये अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचं आहे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणं, की ग्रामीण विकासाचं महत्त्वाचं हे एक उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागामधले जे काही वेगवेगळे घटक आहेत, ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, या सर्व जाती धर्माच्या लोकांचा आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी अशा प्रकारे या सर्व घटकांना एकत्र आणून जनतेचा लोकसहभाग वाढवून या जनतेच्या लोकसहभागातून ग्रामीण भागाचा विकास कसा साध्य करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी ग्रामीण विकास नेहमी प्रयत्न करत असतं आणि म्हणून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणं इथं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की सनदी सेवकांना आधुनिक व विकासात्मक प्रशिक्षण देणं, की ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे काही ग्रामपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल आणि तलाठी कार्यालय किंवा इतर ग्रामीण भागातील लोकांशी संबंधित जे शासनाचे जे वेगवेगळे प्रशासकीय विभाग आहेत, या प्रशासकीय विभागामध्ये काम करणारे जे काही सनदी अधिकारी आहेत, या सनदी अधिकाऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण देणं, त्यांना विकासात्मक प्रशिक्षण देणं आणि विकासात्मक प्रशिक्षणाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा कशा देता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, जास्तीत जास्त लोकांना अनुदान किंवा विकासामध्ये जास्तीत जास्त सहभागी कसे करून घेता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी सनदी सेवकांना सरकारच्या वतीने आधुनिक व विकासात्मक प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारे ग्रामीण भागाचा विकास करण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं जातं. आणि या ग्रामीण विकासाचं शेवटचं अंतिम उद्दिष्ट आहे की अंतर्गत शांतता आणि बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणं हे या ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. की अशा प्रकारे आपण बघतो की आपल्या देशाच्या ज्या सीमा भागामध्ये असणारे जे काही लोक आहेत आणि अंतर्गत भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत, ते अंतर्गत शांतता आणि बाह्य आक्रमणापासून आपल्या गावाचं, आपल्या देशाचं संरक्षण करणं हे ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आज आपण बघतो की अशा प्रकारे सरकारने अनेक प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून गावातली अंतर्गत शांतता कशी आपल्याला राखता येईल आणि अंतर्गत शांततेच्या माध्यमातून विकास कसा करता येईल, या अंतर्गत शांततेमध्ये अशा प्रकारे सरकारने अलीकडं तंटामुक्ती गाव योजना आहे. त्यानंतर बाह्य आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे या सीमा भागातल्या लोकांना अशा प्रकारची वेगवेगळ्या त्यांच्याकडे भूमिका दिलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे आपल्या देशाचा विकास करण्यासाठी देशातली अंतर्गत शांतता आणि बाह्य आक्रमणापासून आपल्या देशाचं संरक्षण करणं हे या ग्रामीण विकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ग्रामीण विकासाची जी काही उद्दिष्ट आहेत, या 15 उद्दिष्टांच्या आधारे आपण हा प्रश्न स्पष्ट करू शकतो. यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाईल की ग्रामीण विकासाचा अर्थ व व्याख्या सांगून ग्रामीण विकासाची उद्दिष्टे सविस्तर प्रश्न स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून PDF फाईल तुम्हाला पुढील मेल आयडीवर पाठवणं आवश्यक आहे. इथपर्यंत आपण थांबू.